केदार, तुला त्यातल्या कोणाचाही चेहरा आठवतोय? आठवत असेल तर प्लीज मला सांग. नाही, मला एवढं काही नीट आठवत नाहीये. मला का असं वाटतंय तुम्ही दोघंही माझ्यापासून काहीतरी लपवताय? केदार प्लीज, खरं काय ते प्लीज सांग, माझ्याशी खोटं बोलू नकोस. अरे कोण होती ती माणसं? ती अचानक तिथे कशी आली आणि त्यांनी तुझ्यावर हल्ला का केला? केदार, तू भाऊ आहेस माझा, आणि ज्यांनी तुझ्यावर हल्ला केला त्यांना शिक्षा मिळाली नको? तुला जे काही आठवते ते मला सांग. त्यांच्यापैकी कोणाचा चेहरा तुला आठवतोय? नाही, त्यांनी चेहऱ्यावरनं मास्क लावला होता. ओके. त्याच्यामुळे त्यांचे चेहरे नीट कळले नाही मला. ओके, नो प्रॉब्लेम. किती जण होती? 7-8 माणसं होती. 7-8 माणसं. आणि मी आश्रमातून निघालो. ओके तेव्हा ते माझा पाठलाग करत होते. ओके. आणि मग त्यांनी माझी वाट अडवली, माझ्यावर हल्ला सुरू केला. त्यांच्याकडे काय शस्त्र होती? म्हणजे वेपन्स काय होते त्यांच्याकडे? काठ्या होत्या आणि हॉकी स्टिक्स होत्या. ओके. तू म्हणालास ते बाईकवरनं आले होते, राईट? बाईकचा नंबर आठवतो? शांतपणे विचार कर. नाही, म्हणजे त्यांनी मला तेवढा वेळच नाही दिला. ओके, नो प्रॉब्लेम. त्यांच्यापैकी एकाही माणसाचा चेहरा तुला आठवतो? नाही. That's okay. That's absolutely okay. तू आत्ता शुद्धीत आलायस, तुला स्ट्रेस देऊनही काही पॉइंट नाही आहे. पण केदार, जर तुला काहीही आठवलं तर तडक मला फोन करशील. हां, मी कमिशनर सरांशी बोलून घेईन. ओके? मी घरनं डबा मागवलाय, तो त्याला देशील. हो. केदार, ॲक्च्युली मला थांबायचं होतं, पण ऑफिसमध्ये एक इम्पॉर्टंट मीटिंग आहे, सो मला जावं लागेल. थँक्यू. पण तुला काहीही लागलं तर मला फोन कर. ओके? अँड गेट वेल सून. आणि स्वतःची काळजी घे. ठीक आहे. दया काका, मी तुम्हालाच फोन करणार होते. कसा आहे ग तो? बरं वाटतंय ना त्याला? दया काका, रिलॅक्स. तो बरा आहे, तो रिकवर होतोय. तुम्ही एवढे हायपर नका होऊ, स्वतःला त्रास करून घेऊ नका प्लीज. अगं मला त्याला बघितल्याशिवाय राहवत नाहीये ग. इथे जीव कसा मिस होतोय माझा. दया काका, मी समजून घेऊ शकते, पण तुम्हीच म्हणता ना प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. ही ती योग्य वेळ नाहीये. दया काका, शरीरावरचे घाव पटकन भरतील, पण मनातले घाव भरायला वेळ लागतो ना. आणि तो लहान आहे, पण तुम्ही मोठे आहात ना. तुम्ही बाबा आहात ना त्याचे. तुम्ही तरी समजून घ्या. तो आता मनस्थितीत नाहीये समजून घेण्याच्या. कळतंय ग मला. मला सगळं कळतंय. त्याने मला स्वीकारावं म्हणून खूप घाई करतोय मी. पण या बापाची काळजी काय केलं संपत नाहीये का. त्याचं काय करू मी? काय करू मला सांग. दया काका, मी सुद्धा एक आई आहे ना. आपली आपल्या मुलांसाठीची काळजी आयुष्यभर संपणार नाहीये. पण हे नातं नुसतं बोलण्यासाठी नाहीये. आपली नाळ जोडली गेली आहे आपल्या मुलाशी. आणि मला 100% खात्री आहे, तो तुमचं प्रेम समजून घेईल. तो तुम्हाला एक्सेप्ट करेल आणि तो तुम्हाला बाबाही म्हणेल. आणि मग काय, आयुष्य पडलंय तुम्हा दोघांसमोर. एकमेकांची गप्पा मारायला, बोलायला आणि एकमेकांना घट्ट मिठी मारायला. होय ग, तीच एक आशा आहे आता.
बरं मला सांग, आता बरं वाटतंय ना पण त्याला? हो, तो तो खूपच बरा आहे आणि तारिणी सुद्धा त्याची खूप छान काळजी घेते. बरं. तुम्ही काळजी करू नका. त्याचा डिस्चार्ज झाला की मी लवकरात लवकर त्याला घरी घेऊन येईन आणि मग तो तुमच्याच नजरेसमोर असेल आयुष्यभर. बरं 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 बरं. मन माझं बावरत तुझं हसणं गालात, मन माझं बावरत तुझं हसणं गालात. रान फुल तूच राणी, कस्तुरी तू गंधणारी, काट्यावानी ठार तू ग, मधावानी गोड ग. धडक फडक रोक ठोक जिगर बाज तू ग, निडर अशी कणखर तू तारिणीच तू ग. धडक फडक रोक ठोक जिगर बाज तू ग, निडर अशी कणखर तू तारिणीच तू ग. स्वप्न हे बोलते इंद्रधनु डोळ्यातूनी, सावली भासते तू असता वाटेवरी. धुक्यातली वाट ओली दवबिंदू पानावरी. धडक फडक रोक ठोक जिगर बाज तू ग, निडर अशी कणखर तू तारिणीच तू ग. धडक फडक रोक ठोक जिगर बाज तू ग, निडर अशी कणखर तू तारिणीच तू ग. बॉस, तू जर अशी काळजी करणार असशील तर मी सतत मार खाऊन घ्यायला तयार आहे.